खाली खोपडी का? खाली खोपडी ओपडी सुपडी सगळं आहे. अरे थांब ना थोडंसं पायवर उतरलं ना तर किती अरे कसं बोडेल तू? उभं राहून दाखवलं तुला हे काय? सोड सोड. मी येणार ना. अरे उभी राहा ना तू. अरे उभीच आहे मी. थांब प्रॅक्टिस कर. इथे बघ कोमल. मी चालले नको. साईबाबा शपथ आहे. बापरे बॉबी गेला. सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कॉमर युट्यूब चॅनल. आणि आपला गोव्याचा प्रवास इथे संपलेला आहे. आपण 4 दिवस गोव्यात होतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 दिवस आपण मालवणला जाणार आहे. टोटल 7 दिवसाची जर्नी मी तुम्हाला सांगितलेली. तर आता उद्या परवा आपण मालवणला आहे. आपल्याला आता ट्रॅव्हलिंग वगैरे करायची आहे आणि ट्रॅव्हलिंग करून पोहोचायचं मालवणला. आणि मालवणला ना बीचच्या बाजूलाच आपण हॉटेल बुक केलेलं आहे. सो बीच वरती खूप मजा करणार आहे. मालवणला खूप मजा येते यार. यस आम्ही एकदा गेलेलो त्याच्यानंतर असं वाटतं की अजून जास्त जाऊ. तर आम्ही ना इकडचे थोडेसे दिवस एक्सटेंड केले की आपण मालवणला फिरायचंच आहे काय पण. आणि दुसरी गोष्ट असं की काहीतरी ना मी ॲडव्हेंचर किती करणार आहे. ते फ्लाय बोर्डिंग वगैरे आणि स्कुबा वगैरे सुद्धा करणार आहे मालवणला. तर प्रत्येक गोष्टीचा ब्लॉग तर येतच राहील. मला असं वाटतं की आत्ताचा हा ब्लॉग चालू करूया. लाईक करा, शेअर अँड सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट. काय विषय? शॉपिंग करायची पण मला वाटत टाइम भेटेल आपल्याला. मला करायचं चॅलेंज येतो का मला? वरून इशारे आलेत नाही होणारच नाही कारण 3:30ची ट्रेन आहे. ऑलरेडी आपल्याला इथं 1:30 वाजला. अजून जेवणाची ऑर्डर नाही आहे. 1 तास आपल्याला इथून रेल्वे स्टेशन आहे. सो इथून 2ला हाऊ निघावं लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? शॉपिंग करायची? तुम्ही आता माझं म्हणणं आहे पण डायरेक्ट घरी जाऊया. जर तुमच्या घरी कोण पोरगा जेवत नसेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. मला कॉल माझा ब्लॉग दाखवा. आमचे रोटी वगैरे आलेले आहेत आणि बिर्याणी आलेली आहे आमची. आणि काय? चिकन सुक्का बिर्याणी आणि रोटी. जेवण वगैरे झालंय. आता कोमल आली आहे शॉपिंगसाठी. मालवणला तिला कपडे नाही आहेत. तू जाम हॉट दिसशील म्हणून नको घेऊ. आम्ही लोक एवढे दिवस मजा केली. आता गरीबासारखे बसलो ट्रेनची वाट बघायची. अख्खा संसार इथे मांडलेला आम्ही. अरे इथे संसार आहे. संसार बघू शकता आमचा संसार. कुडल जर तुला कुडळ आलं तर तुला घेऊन जाऊ ना. कोको एवढा आहे का मला तू घेऊन जाणार? कुडल नाही ल नाही रे पिल्लू. कुडळ शिक ना. रोज बोलून तू शिकशील. मला मान्य आहे. मी ना आमच्या चैनी रिपेअर करण्यासाठी एक कामाला बोलवलं. गाईज कोण कोण आहे मला एक गोष्ट सांगा. गोव्याला येताना ना फुल ना खिशामध्ये पैसे भरून येतो. पाहिजे तेवढे पैसे भरतो. फ्लाईट बीटने येतो. मजा विजा करतो. 7-8 दिवस राहतो. म्हणजे 5 दिवसाचा प्लॅन असेल ना तर 7-8 दिवस राहणार वगैरे. आणि जाताना गप्प 1000 रुपयाची तिकीट काढून ट्रेनने जाणारा. नक्कीच कॉमेंट्स करून सांगा असे कोण कोण आहेत. आम्ही पोचलेलो आहे फायनली कुडाळ स्टेशनला. चला आता इकडनं तर प्रवास पुढचा बघू. बॉबी एक चांगला गोष्ट तुला सांगते. तुझ्या भाषेत पण लिहिले कुडाळ. बघा मी जे बोलत होतो तेच झालं. कुडाळ लिहिले. गाईज आता आपण ॲडव्हेंचर इथे करणार आहे म्हणून अशी ड्रेसिंग आहे. हा रोड बघा. कोकण आपलोच असा कधी पण यावा. हा शब्द इथे खूप ऐकलाय मी. बरं वाटलं हे ऐकून. कोकणकर खरंच खूप चांगले आहेत आणि स्वभावाने खूप भारी आहेत. इथे सगळ्यात जास्त ना एक लक्षात आलंय मला की बघा इथे ना कोणतं पण सेंटेन्स निघतो ना. म्हणजे काही सांगायचं असेल कोणाला की इकडे हा घर आहे, इकडे हा चांगला हॉटेल आहे. मग नंतर पुढे शब्द असतो आलं लक्षात. मग त्यानंतर इथे रिक्षा भेटते, इकडे असं होतं. मग नंतर काय आलं लक्षात. तुमच्या आलंय लक्षात. मग आम्ही बोलतो हो हो काका आलंय आमच्या. मला एक गोष्ट सांगायची विसरली मी काल ना आम्ही कुडाळला उतरलेलो तर मला एका मुलीने खूप हेल्प केलेली. सो ना मी म्हणजे मला ती स्कूटीवर घेऊन गेलेली आम्हाला कॅब शोधायसाठी. पण आम्हाला काय भेटली नाही. आम्ही रिक्षानेच आलो शेवटी.
पण तिला मी थँक्यू बोलायला विसरली, कारण की जेव्हा मी गाडीत बसली ती गायब झाली, मला दिसलीच नाही. मग थँक्यू सो मच, तुम्हाला हेल्प केली. मला खूप वाईट वाटत होतं, मी खूप वेळ विचार करत होते ह्या गोष्टीबद्दल की मी बोललीच नाही तिला, कसं वाटत. आणि आले लक्षात. आलं लक्षात. चला आता आम्ही पुढे जातो आणि आले लक्षात आम्ही पोहोचलेलो आहोत भूतनाथ रेस्टॉरंटला. जसं मी सांगितलं आपल्या भावाचाच आहे, मित्राचाच आहे, म्हणजे मित्राचा तो खास मित्र आहे आणि चांगला आहे. आणि जेवण मी दाखवतो. जेवण आम्ही मागवलंय मस्त सुरमई फ्राय, दोन. पापलेट फ्राय, चिकन फ्राय. प्रत्येकाला एक एक मागवलेली आहे. मस्त सुरमई, पॉपलेट आणि चिकन सुक्का वगैरे मागवलेलं आहे. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवू का? पण मी दाखवतो, पण तुमच्या तोंडाला पाणी नका सोडू प्लीज. कारण तुम्ही बोलायला अरे यार बॉबे दिखाता है सब और मुंह में पाणी छोड़ के चले जात आहे. सो मला असं वाटतं तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा ना. मी नाही दाखवतो. ते इकडे येऊन try करा. नाही ते हा सर्वात उत्तम म्हणजे तुम्ही मालवणचा प्लॅन करताय तर इकडे या भूतनाथ होमस्टेला. आणि अजून खूप काय काय आहे ते तर मी सांगेलच. पहिला तुम्हाला जेवण दाखवतो मी. हे बघा सुरमईचा एवढा मोठा पीस, वाव. देन यो पॉपलेट, चिकन सुक्का, देन परत एक किती काय काय खाणार आहेस तू? एक एक खाणं सगळं. हा एक एक खाणं सगळं. सर्व एक एक ना, पोट भर आरामात खा. एकदम पोट भर. आय एम फिश लवर. येस, युअर फिश लवर. चला आता जेवण एन्जॉय करूया, देन भेटूया परत. खरं सांगू ना, एकदम सुपर टेस्ट आहे. म्हणजे ना असं वाटतच नाही की कुठे बाहेर वगैरे जेवतोय, कुठल्या रेस्टॉरंटला वगैरे जेवतोय. आणि घरासारखी चव आहे. हॅलो हॅलो हॅलो, फुल मूड फ्रेश. आता सध्या आपण चाललोय Beach बीचवरती वर. आणि खूप सारी रील्स काढणार आहेत आणि खूप छान व्ह्यू असा View, आपण घेणार view आहे. असा. कारण की मेन व्ह्यू आपण म्हणजे नेहमी नाही घेत. भावाला दम लागतो रे. काय रे, म्हणजे असं एवढा चालला नाहीस का दमलास? काय मग मतलब? शिर्डीला कसं चालतो तू? तेच विचार करते. मग भाई कसं काय चालतो? तेव्हा बाबा सोबत असतात ना. या. मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. पण आणि खरं सांगू इकडचं नेचर खूप छान आहे. जाम भारी, एकदम Serious. असं एकदम भारी वाटतं, एकदम भारी एकदम वाली वाईब. कोमल, तुझ्या ड्रेस मध्ये मला अशी जुनीवाली वाटतेस. जुनवाली म्हणजे जुनीवाली मीन्स आधी एकदम बारीक होती आणि सेम आपण असेच आलेलो गोव्याला, आठवत? बारीक दिसते म्हणजे मला एकदम View. झोन मध्ये आता सगळं. ओ माय गॉड. हॅलो, हाय, हॅलो. केम छो? मजामा. व्ह्यू, ओ वाव, जरा पण मिस नका करू हा नजारा. इथे ना आता आम्ही थोडेसे फोटोज व्हिडिओज काढतो. देन मी कपडे चेंज करून उतरणाऱ्या पाण्यात पोहणार आहे. ब्रो, पाणी लय अट्रॅक्ट करते मला, बिकॉज एवढं क्लीन पाणी आहे. भावा असं वाटतंय ना त्या मातीमध्ये ना सिरियसली लोलू, डायरेक्ट असं उलट सुलट होऊन लोलू. एवढं भारी वाटतंय मला आणि जाम भारी. बघू शकता मी खूप पोहणार आहे या पाण्यामध्ये. Direct reel वर. आम्ही लोक आता एक रील बनवतोय, त्याची प्रॅक्टिस चालू आहे. बस मतलब वो अलग ही लेवल का बंदा. रोड रोलर जगह पे घर 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 घर. माझ्या चेहऱ्यावरनं आणि माझ्या घामावरनं ओळखू शकता की किती व्हिडिओज आणि किती फोटोज काढल्यात. सनसेट झाला सुद्धा, कालोख झालाय. इथं आलेले आहेत कोमलचे भावंड. The next day. सो गाईज, आम्ही आता निघालेलो आहे बोटिंग साठी आणि इथे दुर्गेश आलेला आहे. हा बघा, आम्ही जे मित्र बोलवतो माझा तो हा दुर्गेश मित्र आणि ह्याच्या भावाचा हा हॉटेल आहे. सो स्टे एकदम भारी झालेला आहे आमचा आणि जेवण वगैरे तर स्वादिष्ट. मी सर्व काही दाखवलं आणि ह्यांचंच बोटिंगचं वगैरे आहे. बोटिंग आहे आणि 5 राईड्स आहेत ना आपले. 5 राईड्स आहेत, जेटस्की वगैरे, त्यानंतर पॅराशूट, त्यानंतर स्कुबा अँड ऑल सर्व. म्हणजे तुम्ही फक्त इथे स्टे करा, तुम्हाला सर्व काही उपलब्ध होईल आणि सगळी काही सोय होईल. आणि थँक्यू सो मच भावा. मी कधी पण मालवणला आलो ना की आपला भाऊ आपल्या सोबत असतो कंटिन्यू. आणि आता तो काही कामानिमित्त मुंबईला होता, पण मुंबईवरनं तो माझ्यासाठी इकडे आलेला आहे आज. तर आता आमच्यासोबत तू पण एन्जॉय करणार आहेस, बरोबर ना? सो चला आपण निघूया. गाडी आपली रेडी आहे, पब्लिक आपली येते वरनं. मी बॅकग्राऊंडने दाखवतो आपल्या पूर्ण हॉटेलचा व्ह्यू. हे बघा, हे गार्डन वगैरे टाईप आहे. इथे ना मोठे मोठे ना सहल वगैरे सुद्धा येते हा गाईज. हे रिसेप्शन एरिया आहे, हा हॉटेल आहे. हे बघा, भूतनाथ रेस्टॉरंट, ह्यांचा रेस्टॉरंट इथेच आहे. इथे स्टे आहे, आतमध्ये सुद्धा स्टे आहे. हे रिसेप्शन आणि देन राईड्स वगैरे सुद्धा ह्यांचेच आहेत. गाड्या सुद्धा वगैरे ह्यांचेच अवेलेबल आहेत. इथे बाहेरच हा रोड तारकर्लीला आहे आणि हे असं
बाहेरनच म्हणजे मेन रोडवरच आहे. आणि इथे बघा हे सर्व आपण आता करणार आहे. बनाना राईड्स, हे माहीत नाही काय, बोटिंग, जेटस्की, पॅराशूट, स्कूबा, सर्व काही आपण करणार आहे. आणि इथे नंबरसुद्धा दिलेले आहेत. सो सर्व नंबर चालू आहेत. काही असेल इन्क्वायरी किंवा इथे येत आहे स्टेसाठी किंवा मालवण प्लॅन करताय तर नक्कीच या कॉन्टॅक्ट्सवरती कॉन्टॅक्ट करा. एवढे सारे नंबर दिलेले आहेत. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर टाकेल ह्यांचे. सो चला आता तरी मला असं वाटतं की आपण ना निघूया. लाजू नको. आता जे बोलू आता ते बोल, लवकर बोल. बोलतोय की वरती जे काम चालू आहे ते इथे वुडनचे रूम बांधणार आहे. बिकॉज तिकडनं ना बीच दिसतो. बीच इकडेच आहे. रेडी स्कुबासाठी? नाही स्कूबा नाही. मग जेटस्की, हा काहीतरी चांगलं सोपं वाला करेन. झोके वगैरे आणि मस्त वातावरण एकदम चिल्स आहे आणि एकदम रिझनेबल आहे. येस खूप रिझनेबल. आणि आमचं नाव घ्याल ना तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. डिस्काउंट भेटेल तुम्हाला. आणि मी जेन्युइनली सांगते, आम्ही काल एक स्कॅम म्हणजे आमच्यासोबत झालेला स्कॅम होता. तर त्याच्या म्हणजे असे स्कॅम होत राहतात म्हणून आम्ही सजेस्ट करतोय, डिरेक्टली सजेस्ट करतोय, डायरेक्टली सजेस्ट करतोय. आणि डायरेक्ट आमचं नाव घेऊन येऊ शकता. आम्ही त्यांना सांगून ठेवलेलं आहे आमचे कोणीही असतील व्ह्युअर्स त्यांच्यासाठी डिस्काउंट द्या आणि त्यांची चांगली सोय करा. तुम्ही मागे जे बघताय बनाना अँड ऑल राईड्स, सो सर्व राईड्स जे आहेत ते आता आम्ही करणार आहे. मला असं वाटतं की मी करू शकते थोडेफार राईड्स, पण मला हिम्मत करायची यार. कधीतरी मी आहे. तू बुडलीस ऐक, तू बुडलीस तर मी तुला अजिबात वाचवणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. मी आहे. बुडली ऐक, तू बुडलीस तर मी तुला अजिबात वाचवणार नाही. कारण मी तुझा नवरा आहे. आणि घरी मम्मी विचारेल सून कुठे आहे, तर ह्यांच्यामधली कोणाला तरी एकाला घेऊन जाईल मी. तू टेन्शन घेऊ नको. नाही दिसलंय कोणी. आता ना मम्मी मला विचारत होते की मी कोणती राईड करू शकतो. बोललो करायचं, सर्व राईड्स करायचे. एवढं काय, मेलो तर मेलो, एवढं काय होतंय. मी म्हटलं हवं एकुलती एक सासू, असं करू नका, दुसरी आणू नका. लोक म्हणतील हा बायकोला मारायला निघालाय, सासूला मारायला निघालाय. अरे देवा, तुम्ही घाबरू नका, मी आहे. मी तुम्हाला पण नाही वाचवणार, तुमच्या पोरीला पण नाही वाचवणार. ते बघा पॅराशूट तुम्ही बघू शकता. तुम्ही पॅराशूटला बसा, पण पॅराशूट मधनं वरच्यावर उडून गेले तर आमची जिम्मेदारी नाही. अहो अपशकून नाही बोलत. गजब बेइज्जती है. गाईज जस्ट किडिंग, असं काय नाही, मस्ती करतोय. तुम्ही घाबरून राईड्स करणार नाही असं नाही, मस्ती करतोय. आलं लक्षात, आलं लक्षात. चला चला, इथे टाइम वेस्ट न करता आपण पहिला पोहोचूया दुसऱ्या मोठ्या बोट वरती. देन एक्सायटेड आहेस? येस, सुपर एक्सायटेड. सर्वजण एक्सायटेड आहेत का? ऐका ना, ऍक्च्युली ना मला इथे स्विमिंग येते ना, तर ह्या लोकांची रिक्वेस्ट बघा. स्विमिंग येते ना त्या लोकांची रिक्वेस्ट बघा. काय काय रिक्वेस्ट आहे तुझा? अच्छा, त्या दुसऱ्या 2 बाळाला. आणि अजून तू काय ते बोलली? तुम्ही काय बोलले? मैं क्या करूं, डूब जाऊं? कहाँ से आते हैं? एक काम करतो मी, चला मी आलेलो या बोटेवर. मधली ताई कोमल ताई, किल्ल्याच्या बाजूला आहे आम्ही लोक. बॉबी टाकतोय बिस्किट, बघू आता येतात का. हा धक्का नको मारू, माझा फोन सटके. खूप सारे आले आता. हा, अब मजा आ रहा है बिडू. पकडू का? बोल. पकड. उभा ठेवून तुम्ही आला की आपल्याला काय करायचं, तोंडाने श्वास घ्यायचा नाही, फक्त नाकाने श्वास घ्यायचा. ऐक ना, मच्छी तर दाखवतील मला, पण दिसली तर मग पाहिजे ना. चष्मा घेऊन जा आतमध्ये. बॉब काय एवढी डेअरिंग कुठून येते काय माहिती बाबा. मला तर नाहीच आहे काहीच. इच्छा जाम होते मला, पण मला काही येतच नाही. इथे सगळ्यांना मस्का लावणं झालोय, कारण की भावला वाटतं की सगळ्यांनी केलं पाहिजे. मला मग मस्का लावतोय कधी पाण्यात. माझ्यासारखं बोलतोय. गॅस आहे ना तुझ्यात म्हणून तू वरती आला. कोमला तर येते माझ्यासोबत, येते आहे ना. काय माहित मी शुअर आहे की नाही, पण करायचं तर आहे, पण शुअर नाही. इथे बघ मी आहे, डोंट वरी. मी असताना टेन्शन अजिबात घेऊ नका.
मी एन्जॉय सुद्धा करणार, व्हिडिओ सुद्धा काढणार. मला 500 रुपये पर पर्सन द्या. काय बोलते या ये इकडे लवकर. अगं मायराने केलंय. काय 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 बोलली या नाही गॉगल बिगल नाही दिला त्यांना. ए चल चल लवकर. मला ना मच्छी साप वगैरे असं असतील असं वाटतं, बाकी काही नाही. ये मागाशी मारुडी एवढा मोठा मारुडी हा उडी वा. बघालीस काय उडी मार. पण तुला आम्हाला बघून इच्छा झाली ना, ये मला लवकर चल. नाही मला मायरा वहिनी गेली ना म्हणून मला असं वाटलं मी पण करू शकते असं. बरं झालं तुला असं वाटलं. बघ खाली खोपडी ना, खाली खोपडी ओपडी सुपडी डोळे आणि तोंड. सगळं आहे खाली खोपडी ओपडी सुपडी. तू फक्त पाण्यात ये. मी पाण्यात नाहीये. चल ताई चल 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 प्यार के संग. खाली काहीच नाही म्हणजे याच्या खाली काहीच नाही. मी खाली पाय ठेवणार. तुला पोहता येतं अरे तू. उभा आहे मी, उभा आहे मी. हे बघा हा नाही हे कसं पुरणार. तुम्हाला लय पोहता येतं. हे उतर आपाप तोंडाने होईल. उतरले पाण्यात उतर, नाक दाबून धरा. जाऊ दे स्कूबा. पूर्ण उतर. पाण्यात उतरल्यावर तुला म्हणजे कम्फर्टेबल हे वाटत. बघ पूर्ण उतर ना, काय घाबरते. गेले ते सगळे खाली गेले ते. उतर उतर लवकर. अरे थांब ना जरा थोडंसं. पाय उतर. उतरले ना तर किती माझ्यावर असं नाही पिल्लू असं नाही. सोड पिल्लू तो असं नाही. माझा हात पकड. पण तो असं नाही करू शकत. सोड. ते आले नाही. That is matter, Bob. उतरा. मी पकडू का? मी आले नाही इथपर्यंत. सोड ना असं. थांब ना मग असं काय असं. अरे कसं बुडेल तू. हे उभा राहून दाखवलं तुला. हे काय मी येणार नाही आतमध्ये. हे बाई उभा आहे मी इथे. कोमल इथे कोमल हे बघ उभा आहे मी. तू जरी ते ना ते मला असं कॉन्फिडन्स निघून जाईल मला. नाहीये. हात सोड हात सोड. ती तर मायरा आहे, हातच मग सोड. सोड सोड अरे सोड. पण मी आले ना बॉब. अगं उभी राहा ना. अरे पण आले. सोड. बॉब सरक ना. सोड. मी येणार ना. अरे उभी राहा ना तू. अरे उभीच आहे मी. उभी तू झोपली आहे मी, झोपली पाय आहे. पाय सोड पाय सोड. पाय सोड. उभीच आहे, हे बघ. थांब, हात सोड. सोड माझा हात पकड. माझा हात पकड. आई बाबा आलेच पाहिजे मध्ये आणि ही पण आलीच पाहिजे मध्ये. सोड. अरे पण का? अगं उभी राहा ना अशी. चला मी चाललो आता स्कूबा करायला. आता मी चालली आहे गाईज आणि मम्मी सारखी एका मिनिटात वर येणार गाईज. आता मी चालली आहे गाईज. गायजांनो बैलांनो. काय माहित जाईल की नाही पण इच्छा तर आहे. सोडायचं. कोमल उष्ट होता ते. थांब प्रॅक्टिस कर. पहिला तू पाण्यात जा कोमल. पहिला पाण्यात घ्या जाता तिला. ए सोड चल. पाण्यात चल पहिला. अय. एक मिनिट राहू दे. इथे बघ कोमल. ऐकतच नाही तिला. तिला बाहेर यायचं. दादा बुडवा तिला पाण्यात. थांब दादा नको. का ग मला दिसत थांबा 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 ते लावा ते ऑक्सिजन नको नको. पकडा मी चालले नको. वरून तरी बघा. नाही दादा नको प्लीज. काय काय बोलते. बाबांची शपथ. कुठचे बाबा. साईबाबा शपथ आहे. सगळ्यांना शपथ देते. पाण्यात तरी नाही चालले का. हो हे बघ एवढं डोकं घालायचं. हे बघा हो ताई. हो मॅडम इकडे बघा एवढं एवढं बघा. इथं आलं. हो पण ते पकडा कुठे नाही जाणार. हे जॅकेट नाही, तुम्हाला तिकडे आलं. हो जॅकेट 150 किलो वजन फ्लोट करते. घाबरताय कशाला. ते ऑक्सिजन पकडा तरी तोंडात. थांब इकडे होतं. ऑक्सिजन पकडा. थांब इकडे होतं. अजून कर रे बाबा. एक मारून देणार म्हणलं. तो पोरगा बोलतो मला अजून करायचं आहे. तू बघ काय गे कोमल. ए जाऊन आलं खाली. काय झालं तू जाऊन आलं. मग चल.
आहे गे. हात सोड ओटांची मुवमेंट करू नको. टाइमपास नको करू. नाकातून येतो श्वास. नाकातून तुझं नाक एवढीस कसं नाकातून श्वास येतो इथे बघ. अरे नाकात इथे नीट पॅक कर पहिला. कोमल नीट पॅक कर. हे बघा हात सोडून द्या. हात सोडून द्या तुम्ही. हात सोडून द्या. हात सोडून द्या. ओ शिडीचा हात सोडा. नाही डोळ्यात जाते पण नाही श्वास नाकाने नाही घेता येते. सॉरी नाकानेच येतोय श्वास. हो तर ट्राय तरी करा. पैसे गेले बाबा पाण्यात. नाही ते इझी वाटतंय पण ते इझी वाटतंय पण ना मला भीती वाटते असं. मला भीती. बॉब जातोय फायनली. आताच जाऊन आला ना. बॉबी चालला. बॉबी आम्हाला भूक लागली आता चल. करू बॉबी बेस्ट ऑफ लक. गेला बॉबी. बॉबी आलाय आता 20 मिनिटानंतर वर आलाय. आतमधले व्हिडिओ बघितले असतील ना. हा आतमधले व्हिडिओ बॉबीचे बघितले असतील. 20 मिनिटं एवढं भारी आहे. तुम्ही आमचा ब्लॉग बघा. मग रेडी आहेस ना कशासाठी. मी बसायला रेडी तुम्हाला बघायला. ओके चला पॅराशूटने आम्ही निघालेलो आहे. चालला फर्स्ट इकडे मस्त सुलझाव चालू आहे. मी तर बघूनच घाबरले यार. मला वायर्स वगैरे सगळं काही आहे. अय्या बॉबी चाललास. Oh my God. बॉबीला डुबवलं बाबा. बॉबी माझ्यावरच चाललाय कारण की मी जात नाहीये. मला जाम भीती वाटते म्हणून मी जात नाहीये. सो गाईज आता आम्ही चाललोय बनाना राईड्सला. आणि बनाना राईड्सला कोमल सुद्धा येणार आहे. कोमलचा बॅड लक असा आहे की व्हिडिओ नाही येणार बिकॉज सूर्य बघा कुठे आलेला आहे. कोमलला जेटस्की करायचे तरी मी ट्राय करतो कोमलची जेटस्की कव्हर करण्याचं. पहिल्यांदा माझी बायको काहीतरी करायला रेडी झाली बाबा. अरे तो आहे ना सोबत पण. तो आहे ना. चल ना तो आहे ना. तो थोडी बुडवणार आहे तुला. पहिला तूच. सो कोमल आता चालली आहे बघू शकता. ओ दादा कोमलची उभी व्हिडिओ घ्या कोमलची. जाम स्पीड एवढे डोळे झाकून ठेवलेले मी. उघडलेच नाही डोळे. काय बोलली. बनाना राईड तू आणि बनाना राईड करणार आहेस. असं पण नाही करून गेलं का. चालू मी आता जातो जेटस्कीला. तू एवढाच पाण्यात पोहू शकते कोमल. आता ना गाईज आम्ही लोक ह्या 2 राईड करणार आहे. पण कोमलची आणि माझी व्हिडिओ एक जण बाहेरून काढणार आहे. ब्लॅक आलं तर सांगू शकत नाही. सो ह्याच्यावर आता आम्ही चाललोय. उतरते
हा उतरती मम्मी असं चिटकून राहायचं सोडायचं. जाय बाहेर जाय. ही खूप आपटत चालते ऑलरेडी. काऊ तुझा मित्र काऊ तर दाखव केवढे काय आहे? काऊ केवढे. कोमल प्राईज करून घे मच्छी. मला इकडचं नाही माहिती. किलोवर आहे. हा एवढा मोठा मासा केवढ्याला? 9,000चा. 9,000. बाबा घ्यायचं का आयुष्यभर? प्रॉन्स घेतोय आपल्याला. A few moments later. सो गाईज ब्लॉग आता मी इथे जॉईन करतो आणि आम्ही जशी मजा केली, जसं फूड वगैरे बघितलं, स्टे वगैरे बघितलं, तसंच जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल मालवणला आणि मालवणला प्लॅन करत असाल तर नक्कीच आपल्या भूतनाथ रेस्टॉरंटला या. आणि भूतनाथ नाव ह्याच्यासाठी आहे कारण हे जे नाव आहे हे देवाचं नाव आहे. शंकरांचं मंदिर आहे इथे बाजूलाच आणि असे बरेच हॉटेल आहेत भूतनाथ नावानी. सो ह्यांना कॉन्टॅक्ट करा, याच भूतनाथला पोचाल तुम्ही. सो भूतनाथ जे आहे ते देवाचं नाव आहे, हेच मला एक्सप्लेन करत होतं. आणि ब्लॉग आता आपण ते एंड करूया आणि आय होप तुम्हाला खूप आवडलं असेल. आणि मी स्क्रीनवर नंबर दिसत असेल तुम्हाला, सो हॉटेलचा नंबर आहे, ह्यांना फक्त कॉन्टॅक्ट करा. स्टे, फूड आणि ऑल राईट्स सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. बाबा भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.